नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले टीचर्स एक्झाम करता चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. लिमिटेड प्रिफरन्स म्हणजेच विथ इंटरव्ह्यूसाठी कायम ठेवण्यात आलेले आहेत 50 आणि विदाऊट इंटरव्ह्यूसाठी 50चे 100 करण्यात आलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये गरज नसताना बरेच जण याचा विरोध करत आहेत आणि ही भरती प्रक्रिया लांबवर टाकण्याचा प्रयत्न एका दृष्टीने असलेला मला दिसून येतो. आणि यासाठी हे करत असताना त्यांचं हे समर्थन आहे की आमच्या मूलभूत हक्काचा वगैरे भंग होतोय. या मूलभूत हक्कांचा भंग कसा होत नाही आहे आणि अलीकडील शासनाच्या धोरणात्मक निर्णयाविषयी न्यायालयाचे निर्णय पाहता लिमिटेड प्रिफरन्स हे रद्द होणार नाहीत याची मला 99% खात्री आहे. त्याविषयीच आपण आज बोलणार आहोत. अनलिमिटेड प्रिफरन्सची मागणी करणारे काही मोजकेच लोक हे म्हणत आहेत की आमच्या मूलभूत हक्काचा भंग होतोय म्हणून आम्ही कुठे न्यायालयात जाणार आणि तिथे दाद मागणार. असो, तो त्यांचा मूलभूत हक्क आहे न्यायालयात जाण्याचा. परंतु सध्याचे ते अनलिमिटेड प्रिफरन्सची पाठराखण करण्यासाठी जे उदाहरण देत आहेत की जी प्रत्येक पात्र जागेवर आम्हाला दावा करण्याचा अधिकार आहे आणि ते नाकारणं चुकीचं आहे. बघा, एकच केंद्रीकृत पद्धतीने पोर्टलवर भरती होत आहे. याच्यासाठी आपल्याला पोलीस भरतीचं उदाहरण घेता येईल. सध्या पोलीस भरती चालू आहे. आता 35-36 जिल्हे महाराष्ट्रातील आणि या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी पात्र होणारा विद्यार्थी पोलीस भरतीसाठी परभणी जिल्ह्यात एखादा विद्यार्थी पात्र होतोय, तो अहमदनगरमध्येही होतोय किंवा अहिल्यानगरमध्येही होतोय, छत्रपती संभाजीनगरमध्येही होतोय, लातूरमध्येही होतोय, मुंबईमध्येही होतोय. पण पोलीस भरतीमध्ये नियम काय आहे की पोलीस भरतीमध्ये तुम्ही काय करणार आहात, फक्त एकाच ठिकाणी तुम्ही कुठेही अर्ज करू शकता. 2-2 वेळेस अर्ज केलं तर तुम्ही बाद होणार आहे. सगळ्यांनाच हक्क आहे ना सगळीकडे करण्याचा. मग विद्यार्थी कोर्टात जाऊ शकले असते किंवा कोर्टात जाऊन असं म्हणू शकले असते की ह्या प्रत्येक ठिकाणची भरती ही वेगवेगळ्या वेळेला घ्या आणि मग प्रत्येक ठिकाणच्या भरतीमध्ये प्रत्येकाला सामील होण्याचा अधिकार द्या. पण ते जसं चुकीचं आहे की प्रत्येक ठिकाणच्या भरतीमध्ये, कारण ती एकच भरती आहे, पोलीस भरतीच आहे ना, कॉन्स्टेबल पदासाठीची ती एकच भरती आहे. अशा परिस्थितीमध्ये शिक्षक भरतीचं सुद्धा तेच आहे. शिक्षक भरतीमध्ये सुद्धा तुम्ही आहात आणि अशा वेळेस तुम्ही काय करता आहात, प्लस पॉईंट इथला हा आहे की तुम्हाला 1 सोडून 50 आणि 1 सोडून 100 असे टोटल 150 प्रिफरन्स तुम्हाला लॉक करणार आहेत. येताना तर तुम्हाला सगळेच येणार आहेत, फक्त लॉक करता वेळेस तुम्हाला 150 प्रिफरन्स लॉक करता येणार आहेत. न्यायालय कोणत्याही पद्धतीनं या निर्णयाला चुकीचं ठरवण्याची शक्यता नाही. माझा अभ्यास मला हे सांगतो की शासनाच्या असे निर्णय घेण्याचा शासनाचा धोरणात्मक अधिकार आहे. यदा कदाचित न्यायालयाने जो निकाल दिलेला होता 55-60चा यापूर्वीचा, त्यामध्ये त्याचा अर्थ काढण्यात जर शासनाने गफलत केली किंवा शासकीय अधिकाऱ्यांनी गफलत केली असं तुम्हाला वाटत असेल तर मात्र तुम्ही काय करू शकता, कोर्टामध्ये त्याविषयी दाद मागू शकता. तर माझ्या मते कोर्टात जाऊन फक्त निव्वळ वेळ वाया घालवणं आहे, भरती प्रक्रियेला विलंब करणं आहे आणि स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी आवाहन करणं आहे. या पलीकडे काहीही नाही. कुणीही या गोष्टीला फसू नका. जे झालं आहे ते खूप छान झालं आहे आणि महाराष्ट्र शिक्षक भरतीमध्ये असे निर्णय क्वचितच घेतले होते. दादाजी भुसे माननीय शालेय शिक्षण मंत्री यांचं आणि महाराष्ट्र शासनाचं या निर्णयासाठी आमच्या अपेक्षेपेक्षाही वेगळा आणि छान निर्णय घेतल्यासाठी आपण आभार मानायला हवेत आणि त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे शासनाच्या उभं राहायला हवं. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.